Firstly, good morning to everyone. The today's topic of our lecture is the error, which is to be occurred in measurement. That is, you have to discuss the different error occurred in while measuring the some quantity in electrical engineering. For example, your measurement of current, measurement of voltage, measurement of power. So firstly, there is a this chart shows the classification of error. Error is firstly divided into three groups: gross error, systematic error, and random error. Okay, error is firstly classified into gross error, systematic error, and random error. Then systematic error is again classified into three groups: instrumental error, environmental error, and observational error. Then again, instrumental error has three types: loading effect, misuse of instrument, and inherent shortcoming of the instrument. That means the instrumental error is caused by these three ways. First one, by loading the loading effect. Second one, misuse of instrument, and third one, inherent shortcomings of the instrument. So these are the basic classification of error. Then one by one we have to discuss about the types of error. The firstly, you have to discuss about the gross error. Gross error means these error are arise due to the mistake of the part of the person using the instrument. These error are due to the mistake on the part of the person using this instrument. म्हणजे सपोज आपण एखादा इन्स्ट्रुमेंट यूज करतोय आणि आपल्या ह्युमन आयने म्हणजे आपल्या ह्युमनच्या मिस्टेकनी काहीतरी रिडिंग रॉंग येते. म्हणजे आपण ऑब्झर्वेशन करताना किंवा त्याची रिडिंग घेताना काहीतरी समवॉट कॅल्क्युलेशन करताना काहीतरी तिथे मिस्टेक करतोय. दॅट्स वाय दिस एरर इज ऑकर्ड. आणि मग ग्रॉस एरर कशाला म्हणतात? दिस एरर आर ड्यू टू दी मिस्टेक ऑन दी पार्ट ऑफ पर्सन युझिंग दी इन्स्ट्रुमेंट. म्हणजे जे काही आपण इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे त्या इन्स्ट्रुमेंटचे जे काही पार्ट्स आहे ते युटिलाइज करताना किंवा त्याची जी काही स्केल वगैरे ऍडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे ही ग्रॉस एरर डेव्हलप होते. सेकंड वन इज दी रॅन्डम एरर. रॅन्डम एरर मीन्स काय? दिस परसिस्ट इवन आफ्टर द ग्रॉस अँड सिस्टमॅटिक एरर आर रिमूव्ह. म्हणजे सपोज आपण ग्रॉस एरर आहे की त्यातले जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते करेक्ट केले, पॉइंटर वगैरे जर कुठे मिसमॅच असला तर तो पण करेक्ट केला, तरी पण ही रॅन्डम एरर अकर्ड होणार. म्हणजे रॅन्डमली आपण ती एरर म्हणजे अराईज होणार की करेक्शन वगैरे सगळं केलेलं आहे तरी पण रिडिंग घेताना रॉंग घेतली तर इट इज कन्सिडर अंडर दी रॅन्डम एरर. देन नेक्स्ट वन इज दी सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर कशामुळे येते? द सिस्टमॅटिक एरर दॅट ऑकर ड्यू टू दी फॉल्ट इन दी मेजरिंग डिव्हाइस. म्हणजे मेजरिंग डिव्हाइस मध्येच काहीतरी फॉल्ट असेल का त्याचा जो काही डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे तोच जर डिफरंट प्रोड्यूस होत असेल किंवा कंट्रोलिंग टॉर्क आहे स्प्रिंगमुळे जो कंट्रोलिंग टॉर्क येतो तो कंट्रोलिंग टॉर्क पण तिथे नसेल तर त्यामुळे जी काही एरर अराईज होते त्याला आपण म्हणतो ऍज अ सिस्टमॅटिक एरर. दॅट इज द चेंज इन द एन्व्हायरमेंटल कंडिशन, instrument reason or the wrong observation are known as a systematic error. म्हणजे एखादं मीटर आहे त्याच्यावर खूप डस्ट वगैरे प्लेस झालेली आणि त्या डस्ट वगैरेमुळे त्याचे जे काही मेन फंक्शन असतं म्हणजे तो काही टॉर्क प्रोड्यूस होणारा असतो तो टॉर्क काहीतरी आपल्या मेन व्हॅल्यूपेक्षा चेंज येतो तिथे आणि त्यामुळे जी काही एरर अराईज होते त्याला आपण सिस्टमॅटिक एरर म्हणतो. मीन्स काय? द चेंज इन एन्व्हायरमेंटल कंडिशन. मग काही केसमध्ये ह्युमिडिटी येते म्हणजे तिथे मॉइश्चर अकोमुलेट होतं एखाद्या ठिकाणी तर त्या मॉइश्चरमुळे पण टेम्परेचर काय त्या मीटरच्या रिलेटेडचं ते डिफरंट होतं आणि त्यामुळे जो काही कंट्रोलिंग टॉर्क आहे म्हणजे पॉइंटरला मूव्ह करण्यासाठी जो टॉर्क लागतो त्याला कंट्रोलिंग टॉर्क म्हणतात. तो कंट्रोलिंग टॉर्क जर प्रॉपर वेनी प्रोड्यूस झाला नाही तर तिथं मीटरची जी काही रिडिंग आहे त्याच्यामध्ये एरर डेव्हलप होते अँड दॅट एरर इज नोन ॲज अ सिस्टमॅटिक एरर. Then next one is the environmental error. Environmental error and systematic error are somewhat nearer close to each other. That means environmental word त्याच्यामध्ये काय की environmental error म्हणजे environment मध्ये कुठल्या थिंग्स असतात? फर्स्टली टेम्परेचर, सेकंड प्रेशर, ह्युमिडिटी, डस्ट, व्हायब्रेशन,
आणि जे काही तुमचे मॅग्नेटिक फील्ड वगैरे असेल तर ह्या पार्ट म्हणजे सपोज ह्युमिडिटी इन्क्रीज झाली त्या मीटरच्या सराउंडिंगला, टेम्परेचर त्या मीटरचं चेंज झालं, त्यानंतर तिथे काहीतरी डस्ट अक्युमुलेट झाली, तर ह्या जेव्हा पॉसिबिलिटीज किंवा त्या मीटरमध्ये जे काही व्हायब्रेशन्स वगैरे असणारे तो पार्ट ज्यावेळेस चेंज होतो तर तिथे तुमची एन्व्हायरमेंटल एरर अराईज होते. दिस एरर आर कॉजेस बिकॉज ऑफ some environmental condition like temperature, pressure, humidity, vibration, dust, and electrostatic field. Then next one is the observational error. Observational error means काय, आपण जर रॉंग ऑब्झर्वेशन केलं मीटरवरती, म्हणजे एक्झॅक्ट परपेंडिक्युलर मीटरला उभं राहून रिडिंग घेण्याच्या ऐवजी आपण थोडे इन्क्लाइन मध्ये उभं राहिलो आणि मग जर रिडिंग घेतली तर ती ऑब्झर्वेशनल एरर मध्ये कन्सिडर होते. इथे बघा, सपोज हा पॉइंटर आहे, आपण हा ह्युमन आयनी जर सपोज कॉन्टॅक्ट केला थोडासा इन्क्लाइन मध्ये, कर्सर दिसतोय का पॉइंट माझा येता स्क्रीनवरती? नो मॅम. बरं ठीक आहे, ती फर्स्ट डायग्राम आहे बघा, इथे आय दिलेला आहे, त्याच्यामध्ये हा सेंटरला तुमचा पॉइंटर दिलाय. जर आपण इन्क्लाइन मध्ये जर बघितलं तर रिडिंग ऍक्च्युअल पेक्षा आपल्याला कमी मेजरेबल होईल. त्यानंतर आपण एक्झॅक्ट परपेंडिक्युलर जर त्या पॉइंटरला उभं राहिलो सेकंड नंबर जिथे आय लिहिलेला आहे तर एक्झॅक्ट रिडिंग भेटणार आहे. आणि थर्ड नंबरला अगेन आपण दुसऱ्या साईडने सपोज इन्क्लाइनला उभं राहिलो आणि तिथून जर रिडिंग घेतली तर ऍक्च्युअल पेक्षा ग्रेटर रिडिंग तिथे आपल्याला नोट होणार आहे. म्हणजे ज्या पण वेळेस तुम्ही अॅनालॉग इन्स्ट्रुमेंटची रिडिंग घेणार त्यावेळेस त्या मीटरला एक्झॅक्ट परपेंडिक्युलर स्टँडिंग उभं राहणार आणि मगच रिडिंग घेणार. तर ही जी काय एरर आहे इट इज अंडर दी ऑब्झर्वेशनल एरर. क्लिअर पार्टिसिपंट अप टू दिस? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then next is the instrumental error. These are three inherent limitation of devices, abuse of the apparatus, and effect of loading. First, instrumental error are causes due to the मेकॅनिकल स्ट्रक्चर ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. म्हणजे काही मेकॅनिकल जो इन्स्ट्रुमेंट असेल तर सपोज मेकॅनिकल स्ट्रक्चर मीन्स काय, इन्स्ट्रुमेंट मध्ये स्प्रिंग्स असतात, कॉइल्स असतात, दॅट इज दी युअर करंट कॉइल आणि प्रेशर कॉइल. तर त्या कॉइलचं जर कन्स्ट्रक्शन डिफॉल्ट असेल किंवा काही फॉल्टी कन्स्ट्रक्शन असेल तर तिथे इन्स्ट्रुमेंटल एरर अराईज होणार आहे. देन सेकंड वन इज दी एरर ड्यू टू इनहरंट शॉर्टकमिंग्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट. मे बी रीड्स और म्हणजे ते इनहेरंट शॉर्टकमिंग जर आले त्याच्यामध्ये, म्हणजे मीटरमध्ये काही फॉल्ट अराईज झाला तर ऍक्च्युअल पेक्षा हायर रिडिंग पण रेकॉर्ड होते किंवा ऍक्च्युअल पेक्षा लोअर रिडिंग पण रेकॉर्ड होणार. देन नेक्स्ट वन इज दी एरर ड्यू टू इम्प्रॉपर यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इम्प्रॉपर हँडलिंग. काही वेळेस काय होतं, आपण मीटरला जे काय हँडलिंग करतो ती इम्प्रॉपर असली की त्यावेळेस मीटरमध्ये एरर अराईज होते, म्हणजे ओव्हरलोडिंग. एखाद्या मीटरची कॅपॅसिटी फक्त 5 अँपिअरची आणि आपण त्याला 6 अँपिअरचं करंट इनपुटला देतोय, तर त्या केसमध्ये ते मीटर तिथे ऑब्व्हियसली बस्ट होणार आणि रॉंग रिडिंग पण तिथे शो होणार. देन फेल्युअर टू ऍडजस्ट दी झिरो. आता एक काही मीटरला ऑलरेडी जो पॉइंटर असतो तो कुठल्या तरी डिजिट वरती ऑलरेडी सेट झालेला असतो आपण ज्यावेळेस त्याला रिडिंग देतो त्याआधी. म्हणजे तुमचा ॲमीटर आहे आणि ते मीटर जे ॲमीटर आहे त्याचे 2 अँपिअरला ऑलरेडी पॉइंटर सेट आहे आणि आपण जर त्याच मीटरला परत सप्लाय दिला तर 2 अँपिअर पासून तो पॉइंटर पुढे आपल्याला रिडिंग शो करेल. तर फर्स्टली त्यासाठी काय करावं लागतं का, जो पॉइंटर आहे तो पहिले झिरोला मूव्ह करून घ्यायचा, म्हणजे विथ दी हेल्प ऑफ युअर टेस्टर वगैरे घ्यायचं, त्याने तो पॉइंटर काय आहे तो मूव्ह करायचा आणि तो पहिले झिरोला सेट करून घ्यायचा आणि त्यानंतर त्या मीटरला सप्लाय द्यायचा आणि मग तो ॲक्युरेट रिडिंग आपल्याला शो करेल. फेल्युअर टू ऍडजस्ट दी झिरो हे कॉज कशाचा आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर. म्हणजे आपण झिरोला ऍडजस्ट करायला फेल्युअर जर केलं तर तिथे तुमची इन्स्ट्रुमेंटल एरर अराईज होणार. देन नेक्स्ट वन इज दी लोडिंग इफेक्ट. लोडिंग इफेक्ट मी जस्ट इतके सांगितलं. लोडिंग इफेक्ट आर कॉजेस ड्यू टू दी बाय दी बिगनर्स. म्हणजे आपल्याला माहित नसतं की ह्या मीटरची ऍक्च्युअल कॅपॅसिटी किती, 4 अँपिअर आहे, 5 अँपिअर आहे आणि त्याच्या रेटिंग पेक्षा जर जास्त अमाऊंटची व्हॅल्यू त्याला प्रोव्हाइड केली तर तिथे एरर अराईज होणार आहे. क्लिअर रिलेटेड टू डिफरंट टाइप्स ऑफ एरर पार्टिसिपंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Then next one is the, Yes, ma'am.
Screen दिसते students? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. After the error. आता एरर मीन्स काय? ट्रू व्हॅल्यू आणि मेजरेबल व्हॅल्यूच्या मधला जो काही डिफरन्स असतो. सपोज एररची डेफिनेशन आली तर इट इज अ डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजरेबल व्हॅल्यू. त्यावेळी जी एरर अराईज होते त्या एररला जर आपल्याला मिनिमाइज करायचं असेल किंवा ती एरर आयडेंटिफाय करायची असेल तर तिथे कॅलिब्रेशन प्रोसेस इंट्रोड्यूस होते. कॅलिब्रेशन मीन्स व्हॉट? सपोज तुमचं एखादं मीटर आहे ते मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करायचंय. त्या मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करण्याच्या आधी ते मीटर ऍक्युरेट आहे का नाही ऍज पर दी IS स्टँडर्ड, तर ते चेक करण्यासाठी त्याच्या कॅलिब्रेशन प्रोसेसच्या अंडर पहिले रन होतं. ते मीन्स ते जे इन्स्ट्रुमेंट आहे मार्केटमध्ये न्यूली इंट्रोड्यूस होणार आहे ते मीटर तुमच्या स्टँडर्ड मीटर सोबत कम्पेअर केलं जातं. मी स्टँडर्ड मीटरला आपण सप्लाय दिलाय 5 अँपिअरचा, त्याने 5 अँपिअर रिडिंग शो केली आणि सेम तुम्ही रिडिंग ही परत किंवा सेम सप्लाय हा तुम्ही जे न्यूली मार्केटमध्ये इंट्रोड्यूस होणारे मीटर आहे त्याला दिला आणि त्याने पण सेम 5 अँपिअरच रिडिंग तुम्हाला शो केली तर द मीटर इज ओके ऍट दॅट कंडिशन. बट if the standard meter shows the 5 ampere and the meter which is to be under the test, it doesn't shows the 5 ampere, it shows the some 4 ampere, 3 ampere or 2 ampere. At that condition there is introduced the error or the meter is faulty or the internal construction of that meter is not proper and ते मीटर मग परत टेस्टिंगसाठी टेस्टिंग झाल्यानंतर ते परत मॅन्युफॅक्चरिंग कडे जातं. त्याची जी काही इंटरनल स्ट्रक्चर आहे ते परत चेक केलं जातं आणि ते अगेन टेस्टिंगसाठी फॉरवर्ड केलं जातं. म्हणजे दोन मीटरला कम्पेअर करून ज्यावेळेस आपण एरर फाइंड आउट करतो दिस प्रोसेस इज नथिंग बट युअर कॅलिब्रेशन प्रोसेस. समजलंय? कॅलिब्रेशन मीन्स व्हॉट? इट Yes, इज अ ma'am. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. Yes, ma'am. ओके. कॅलिब्रेशन मीन्स काय? दोन जे मीटर आहे द मीटर विच इज टू बी अंडर टेस्ट इज कम्पेअर्ड विथ द स्टँडर्ड मीटर अँड टू ऑप्टेन दी एरर. क्लिअर? नीड ऑफ Yes, कॅलिब्रेशन काय आहे तर त्याचं पण रिझन हेच आहे की आपल्याला जे काही मीटर आहे हे आपण ऍक्च्युअल फील्डवरती युटिलाइज करण्याच्या आधी जर ते प्रॉपर रिडिंग शो करता येईल की नाही हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपण कॅलिब्रेशन प्रोसेस इम्प्लिमेंट करतो. मग आपल्याला फर्स्टली दोन मीटरचं कॅलिब्रेशनची प्रोसेस बघायची. कॅलिब्रेशन ऑफ ॲमीटर अँड कॅलिब्रेशन ऑफ व्होल्टमीटर. क्लिअर अप टू दिस? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. This chart shows the need of calibration. How have we used the calibration process? Calibration is needed to improve the accuracy. म्हणजे मीटर आपण सपोज विदाउट कॅलिब्रेशन जर सिस्टीमला कनेक्ट केलं एखाद्या प्लांट मध्ये तर तिथे काय होणार आहे ऍक्च्युअल जो काही रिडिंग मीटरची रिडिंग आहे सपोज 5 अँपिअरचा करंट आहे आणि तो मीटरने सपोज एक्स्ट्राचा शो केला की 10 अँपिअर दिसतोय 7 तर तिथं सिस्टीम मध्ये फॉल्ट इंट्रोड्यूस होईल. म्हणून आपल्याला सिस्टीमची अॅक्युरसी इन्क्रीज करायची असेल तर कॅलिब्रेशन इज निडेड. आणि सेकंड त्याचं काय अॅक्युरसी कोणत्या केसमध्ये इन्क्रीज होईल? टेल मी फ्रॉम युअर साईड. एखाद्या सिस्टीमची अॅक्युरसी कधी इन्क्रीज होईल ज्यावेळेस त्यामधनं सांगा. टेल मी फ्रॉम युअर साईड. whenever we increase the accuracy of particular system. सांगता येईल का कोणाला? नसेल तर नो सांगा, मी सांगते. मॅम तेव्हा एरर रिमूव्ह होतो. एक्झॅक्टली करेक्ट. व्हेनेवर वी रिमूव्ह द एरर फ्रॉम दॅट सिस्टीम, त्या सिस्टीम मधनं आपण एरर रिमूव्ह करू त्याच केसमध्ये तुमची सिस्टीमची अॅक्युरसी इन्क्रीज होईल. मग इथे दिलंय बघा. फर्स्टली वी इम्प्रूव्ह द अॅक्युरसी, वी डू द कॅलिब्रेशन अँड बाय रिमूव्हिंग दॅट एरर. मेन पर्पज काय कॅलिब्रेशनचा? काय एररला आयडेंटिफाय करायचंय आणि ती रिमूव्ह करायची. ती रिमूव्ह कशासाठी करायची आहे? टू इम्प्रूव्ह दी अॅक्युरसी ऑफ पर्टिक्युलर सिस्टीम. क्लिअर? मेन पर्पज काय कॅलिब्रेशनचा? yes, ma'am. येस Yes, मॅम. ma'am. ओके. बघा इथं कॅलिब्रेशनची डेफिनेशन दिलेली प्रॉपरली. कॅलिब्रेशन मीन्स कम्पेअरिंग दी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. एवढंच लक्षात ठेवायचंय. बघा मी जिथे हायलाइट केलेलं आहे वर्ड तेवढी डेफिनेशन फक्त लक्षात ठेवायची. कॅलिब्रेशन मीन्स कम्पेअरिंग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट विथ दी स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट. कॅलिब्रेशन मध्ये काय करतोय? कम्पेअर करणारे. बट कोणाला? मेजरिंग इन्स्ट्रुमेंट विथ दी स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट.
टू फाइंड आउट दी काय पर्पज आहे कॅलिब्रेशन करण्यामागे आपला, काय फाइंड आउट करायचंय कॅलिब्रेशन थ्रू Error. Error. एरर. व्हेरी गुड. मग काय डेफिनेशन येईल, कॅलिब्रेशन मीन्स comparing the measuring instrument with the standard instrument to find the error. Clear participants? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, tell me from Yes, your ma'am. side. कोणतरी एखादी डेफिनेशन रिपीट करून सांगा. Ma'am, calibration means comparing measuring instrument with standard instrument. बट टू फाइंड आउट काय त्याच्या मागचा पर्पज आहे, कशासाठी कम्पेअर करतो आपण, Ma'am, to find out errors. टू फाइंड आउट दी एरर्स. व्हेरी गुड. माझं त्याची काहीतरी नीड्स आहे का, आपण का करतो, जे मी तुम्हाला आता जस्ट एक्सप्लेन केलं. इफ द इन्स्ट्रुमेंट इज केप्ट आयडियल फॉर द लॉंग टाइम कॅलिब्रेशन इज नीडेड. म्हणजे आपल्याला ते इन्स्ट्रुमेंट आहे ते ऍक्युरेट आहे किंवा ते मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करण्याची त्याची कॅपॅबिलिटी आहे, ते जर करायचं असेल तर आपल्याला कॅलिब्रेशन नीड आहे. दॅट इज केप्ट द instrument ideal. Then second one, for determining the accuracy of instrument. मीटरची accuracy find out करायची असेल तर we need the calibration. Then again third, to minimize the or to reduce the error in the instrument. Accuracy increase करायची, that means obviously we have to reduce the error. Then verify whether the data obtained is reliable or correct. म्हणजे आपण मीटरला एखादी रिडिंग घेतोय, मग त्याच्या थ्रू मिळणारा डेटा ऍक्च्युअल मध्ये करेक्ट की रॉंग आहे. सपोज आपण त्या मीटरला कम्पेअर केलेलं नाही, कॅलिब्रेशन केलं नाही, डायरेक्ट मार्केटमध्ये आणला आणि ते आपण सिस्टीम मध्ये युटिलाइज केलं, पण आपल्याला हे कशावरून माहिती की ह्या मीटरनी शो केलेली रिडिंग ही ऍक्च्युअल मध्ये करेक्ट आहे की नाही. त्यामुळे कॅलिब्रेशन हे इच अँड एव्हरी इन्स्ट्रुमेंट वरती फर्स्टली मॅन्युफॅक्चरिंगच्या टाइम वरती केलं जातं आणि मगच ते सिस्टीम मध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. मेन काय, टू व्हेरीफाय whether the data obtained is reliable, that is correct or not correct. Clear? Yes, ma'am. Yes, Yes, sir. Okay. Then this is the diagram for, आता हा मेन पार्ट आहे. दिस इज अ व्हेरी IMP पार्ट. मोस्ट ऑफ टाइम 4 मार्क्सला हा थेरी पेपर मध्ये विचारला जातो. अदरवाइज सम MCQs डिपेंड ऑन दॅट पॉइंट. कॅलिब्रेशन ऑफ ammeter using DC पोटेन्शिओमीटर. आता इथे काय केलंय, DC पोटेन्शिओमीटर युटिलाइज केलाय ऍज अ स्टँडर्ड मीटर आणि ऑर्डिनरी मीटर आहे ते आपलं एमीटर यूज करणार आहे फॉर दी कॅलिब्रेशन पर्पज. कॅलिब्रेशन ऑफ एमीटर पण कशा थ्रू करणार आहे, युजिंग DC पोटेन्शिओमीटर. क्लिअर? आवर मेन टॉपिक इज कॅलिब्रेशन ऑफ एमीटर using DC पोटेन्शिओमीटर. ओके पार्टिसिपंट्स? Yes, ma'am. Yes, ma'am. कनेक्ट दी डायग्राम ऍज पर शोन इन फिगर. काय केलेलं आहे, स्टॅबिलाइज DC सोर्स घेतलेला आहे. तो फर्स्टली रेजिस्टन्सच्या इनपुटला दिलाय. फ्रॉम दी आउटपुट ऑफ युअर रेजिस्टन्स द वायर और द कनेक्शन इज कनेक्टेड टू एमीटर, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ एमीटर. Then negative terminal of emitter is connected to potentiometer first point, and second point of potentiometer is connected to DC source. हे असं क्लोज लूप मध्ये सर्किट कनेक्ट केलंय. स्टॅबिलाइज DC सोर्स घेतलाय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह 2 पॉईंट आहे. पॉझिटिव्ह पॉईंट हा रेजिस्टन्सला दिलाय. रेजिस्टन्स पासून जे काय आउटपुट येणार आहे, RG रेजिस्टन्स दिसते बघा, okay, RG is the resistance. From that RG resistance, one ammeter is connected in series, and after that potentiometer is connected in series with that. आता ऍक्च्युअल आपल्याला प्रोसिजर बघायची का याच्यामध्ये आपण कसं कॅलिब्रेशन फाइंड आउट. फर्स्ट, when supply is given to current I flow through the ammeter under the calibration indicate this current. ज्यावेळेस आपण हा स्टॅबिलाइज DC सोर्स आहे तो ऑन करणार, त्यावेळेस रेजिस्टन्स करंट I हे या एमीटर मधनं फ्लो होणार. ही फर्स्ट कंडिशन. व्होल्टेज इथे प्रोव्हाइड होणार आहे स्टॅबिलाइज DC सोर्स थ्रू, आणि त्यामुळे काय होईल, तुमचा जो एमीटर कनेक्ट केलाय कॅपिटल A चा एमीटर,
त्या ॲमीटर मधनं कॅपिटल आय असं करंट पहिले फ्लो होणार. देन ॲट दॅट कंडिशन नोट डाऊन दी रिडिंग ऑफ ॲमीटर. मग जो आपण जे काही सप्लाय दिल्यानंतर जी काही रिडिंग त्या ॲमीटर मधनं करंट जो फ्लो होणार आहे तो पहिले आपल्याला नोट करायचा आहे. देन व्होल्टेज ड्रॉप विल टेक्स प्लेस अक्रॉस दी स्टँडर्ड रेजिस्टन्स एस. तुमचा जो काही रेजिस्टन्स कनेक्ट केला इथे पोटेन्शिओमीटरच्या अक्रॉस एस लिहिलंय बघा कॅपिटल एस, त्याच्यामधनं काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होणार. व्होल्टेज ड्रॉप मीन्स काय? आय इंटू आर. करंट फ्लो होणार आहे त्या रेजिस्टन्स मधनं आणि त्या रेजिस्टन्सचा स्वतःचा काही रेजिस्टन्स पण असेल, त्यामुळे आय इंटू आर हा व्होल्टेज ड्रॉप तिथे काहीतरी डेव्हलप होणार आहे. देन बाय युजिंग द पोटेन्शिओमीटर measure the voltage across standard resistance and calculate the current. मग आपल्याला काय करायचंय, हा जो काही पोटेन्शिओमीटर कनेक्ट केलेला आहे याच्या अक्रॉस किती रेजिस्टन्स आहे किंवा जो काही रेजिस्टन्स आहे व्होल्टेज अक्रॉस दिस रेजिस्टन्स, हा जो एस इंडिकेट केलेला आहे या एसच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे हे मेजर करायचंय आणि त्यावरनं मग आपल्याला करंट फाइंड आउट करायचं. तिथे एक फॉर्म्युला दिलाय बघा, आय एस इज इक्वल टू व्ही एस अपॉन आर एस. व्ही एस काय तुमचा स्टॅबिलाइज डीसी सोर्सने जेवढं व्होल्टेज आपण पहिले दिलंय ते, त्यानंतर आर एस म्हणजे हा पोटेन्शिओमीटरचा जेवढा काही रेजिस्टन्स असेल डिवायडेड ते, आणि मग त्या दोघांची आपण काय करणार आहे डिवायडेशन घेणार आहे. व्ही अपॉन आर आपला ओम्स लॉ काय आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. त्यावरनं आय कसा फाइंड आउट होईल मग व्ही अपॉन आर. मग इथं फक्त व्ही काय घेतलंय व्हीएस म्हणजे जो तुमचा स्टॅबिलाइज डीसी सोर्सने जेवढं व्होल्टेज दिलंय ते डिवायडेड बाय पोटेन्शिओमीटरचा जेवढा रेजिस्टन्स आहे आर एस, त्या दोघांचं डिवायडेशन केलं तर आपल्याला आय एस ही रिडिंग भेटणार आहे. मग फर्स्टली आपण ह्या ॲमीटर मधनं जेवढा काही तुमची करंट फ्लो होतोय, सिंपल तुमचं जे ॲमीटर आहे ज्यावेळेस तुम्ही व्होल्टेज प्रोव्हाइड केलंय त्या करंटला आणि जो आय एस आपण कॅल्क्युलेट केलाय त्या दोघांना कम्पेअर करायचंय. आय एस आणि आय ह्या दोघांची रिडिंग जर सेम असली तर हे जे काही मीटर तुम्ही कनेक्ट केलंय ॲमीटर हे ओके, म्हणजे इथे कुठलीच एरर नाही तर ते आपण मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. बट आय एस ची जी काही व्हॅल्यू आलेली त्या व्हॅल्यूपेक्षा समजा तुमचा करंट आय तो जर कमी आला किंवा जास्त आला तर तिथं एरर इंट्रोड्यूस झालेली, म्हणजे आपण कॅलिब्रेशन प्रोसेस मध्ये एरर फाइंड आउट करतोय, पण कंपॅरिझनला आपण इथे काय घेतला करंट घेतला की करंट अक्रॉस दी पोटेन्शिओमीटर मधला जो काही करंट आहे तो आणि तुमच्या ॲमीटर मधनं फ्लो होणारा करंट ह्या दोघांना काय केलंय कम्पेअर केलंय. कम्पेअर दी आय एस अँड कॅपिटल आय टू चेक दी ॲक्युरसी ऑफ मीटर. IS is the current through the potentiometer. मग तो आपण कॅल्क्युलेट केलाय. कसा कॅल्क्युलेट केला? व्होल्टेज अक्रॉस डीसी सोर्स, डीसी सोर्सने जे काही व्होल्टेज दिलंय ते आणि त्याला डिवायडेड बाय तुमचा पोटेन्शिओमीटरचा जो काही रेजिस्टन्स आहे आर एस, त्यावरनं आपण आय एस फाइंड आउट केला आणि ती जी आय एस ची व्हॅल्यू आली त्या आय एस च्या व्हॅल्यूला जो काही तुमचा ॲमीटर सर्किट मध्ये कनेक्ट केलाय त्यातनं फ्लो होणाऱ्या करंट सोबत कम्पेअर केलं आणि मग तुमची जी काही व्हॅल्यू येईल ती एक्झॅक्टली सेम आली दोघांची तर मीटर ओके कंडिशनला, आणि जर डिफरंट आली हायर आली किंवा लोअर आली तर तिथे एरर ऑकर होणार आहे. आणि मग ती एरर जर आपल्याला मिनिमाइज करायची असेल तर ॲमीटर मध्ये आपल्याला काहीतरी करेक्शन्स असतात, म्हणजे तिथं कॉईल तुमची प्रॉपरली प्लेस नसते किंवा तिथं पॉइंटर प्रॉपरली ऍडजस्ट नसतो, तर मग ते आपण नंतर मॅन्युफॅक्चरिंगच्या टायमिंगला ओव्हरकम करतो. तर दिस इज दी प्रोसेस ऑफ कॅलिब्रेशन ऑफ ॲमीटर थ्रू दी डीसी पोटेन्शिओमीटर. समजलंय सर्वांना? Yes, ma'am. ओके.